तुझं इथं काय काम आहे? ते तुला सांगायची गरज नाही. हे जे काही करतोयस ना ते थांबव. हे अभि, हे पोलिसात दे. गेट लॉस्ट. एक्सक्यूज मी. थोडे पैसे ठेवा. मुलीची काळजी. हा तिच्या घरच्यांचा नंबर. त्यांना बोलून घ्या आणि घरचे येईपर्यंत कुणालाही रूम मध्ये पाठवू नका. ओके सर. प्लीज. अभिजीत, शमिका, व्हाट्स रॉन्ग विथ हर? रिया, रिया बेबी अभी आती है ना? नाही, मी फक्त फाईल घ्यायला हवं, तेवढी वेळ मी निघतो. अरे अभिजीत, ये ना आत ये. ये जरा सांगू दे मला सगळ्यांना तू काय केलंस. तुला फाईल हवी होती ना? शमिका, काय झालं? शमिका, टेल मी व्हाट्स रॉन्ग विथ हर? काय झालंय? तिची अशी अवस्था करणारालाच विचार काय ते. शमिका, काय बोलतेस? मी काय केलंय? अच्छा, काय केलंय? मामा, त्याने काय केलं माहितीये? राहुल आणि रिया हॉटेल प्लाझा मध्ये ड्रिंक करत बसले होते. रिया जरा जास्तच नशेत होती. तेव्हा घरी नेऊन सोडतो म्हणून हॉटेलच्या रूम मध्ये घेऊन गेला हा मुलगा तिला. What are you talking about? शमिका, मी असं काही केलेलं नाहीये. मी तिला कुठल्याही रूम मध्ये घेऊन जात नव्हतो. मी स्वतः तुला तिच्या रूम मधून बाहेर पडताना पाहिलं अभिजीत. तुला नुसतं बघितलं ना तरी पिढीक जाते माझ्या डोक्यात. आत्ताच्या आत्ता चालता हो इथून. गेट लॉस्ट. खरं खरं सांग मला, काय झालं हॉटेलमध्ये? तू आणि रिया. जय जय, तू किती परफेक्ट ओळखतोस रे मला. तुझ्या मनात जे येणार, तर तुला आता जे वाटतंय ना तेच करणार होतो मी. पण ऐन वेळेला ना नेमका तो अभिजित आला. बघून घेईल तुला. तू मला बघून घेणार, तू मला एक्सपोज करणार. हे बघ, मीच तुला पूर्णपणे एक्सपोज करीन. नाही, तुझं आणि सोनियाचं जे काही अफेअर चालू आहे ना ते मी माझ्या शमिका वहिनींना सांगेन. अभिजित पेंडसे दिसतो तर असा की कधी कुठल्याही मुलीशी 2 वाक्य बोलला नसेल, आणि प्रत्यक्षात मला त्याचं आणि सोनियाचं कळल्यावर मीच त्याच्यापासून रियाला लांब ठेवायला हवं होतं. माझंच चुकलं. शमिका जे बोलतेय ते खरं नाही हे माझं मन मला सांगतंय अभि. पण मला माझ्या मना इतकंच तुझं म्हणणंही ऐकायचंय. मी चुकलो आई, तेच खरंय.